नमस्कार, मी सह्याद्री चिमणराव कदम कोळकी या जिल्हा परिषद गटातून उभा आहे। आत्ताच थोड्या वेळपूर्वी मला एक व्हॉट्सॲपवर मेसेज आला। भाजपची केविलवाणी प्रयत्न चालू आहे की माझ्याबद्दल काहीतरी चुकीची अफवा पसरवायची आणि हा व्हिडिओ दाखवायचा। साखरवाडीत आमची 2 दिवसापूर्वी जी सभा झाली त्या सभेमध्ये असं मी आणि आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर उर्फ बाबा बोलत असताना त्यांचं म्हणणं आहे की आम्ही MIDC बंद करा। म्हणजे मी म्हणतो संजीव बाबांना त्या व्हिडिओमध्ये असा त्यांचा क्लेम आहे की ती MIDC बंद करा, असं त्यांनी त्याच्यात अपप्रचार माझा सुरू केलेला आहे। तर तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी प्लीज नीट बघावा। त्याच्यात कुठेही असा उल्लेख नाही आहे की मी MIDC बंद करा, हा अजिबात त्याच्यात कुठेही काही विषय नाही आहे। मी बाबांना विचारत होतो त्या ठिकाणी की MIDCची काय परिस्थिती आता, त्याच्यामध्ये काय लिटिगेशन आहे का, आणि त्याच्यामध्ये बाबांनी उत्तर दिलेलं आहे की काही लिटिगेशन वगैरे नाही आहे, सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत आणि ते पुढं सरकेल। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी बंद करायला सांगितली आणि मी युवकांसाठी रोजगाराच्या विरोधात आहे वगैरे, हे केविलवाणी प्रयत्न आहेत। त्यांना त्यांची हार दिसायला लागली आता आणि त्यांना मुळात माणसंच प्रतिसाद देत नाही आहेत। जोर जबरदस्ती करून लोकांचे प्रवेश घ्यायचे, कुठेतरी 300 प्रवेश झाले, कुठेतरी 200 प्रवेश झाले, असे जर आकडेवारी पडत बसली तर मला वाटतं त्यांनी आत्तापर्यंत 2-4 लाख लोकांचे प्रवेश घेतलेले आहेत। ते तालुक्यात आहेत सुद्धा नाहीत पण त्यांचे प्रवेश त्यांच्याकडे होत आहेत, अशी त्यांची अवस्था आहे। मला खात्री आहे की 100% येत्या 7 तारखेला आणि 9 तारखेला निकाला दिवशी जनता आमच्याच वरती गुलाल टाकेल। शिवसेना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून सर्वच आमचे उमेदवार 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती निवडून येतील आणि त्यांना जनता काय असेल ते त्याच्यातनं उत्तर देईल। एवढंच मी माझं त्या संदर्भात मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो।